राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। यंदाही पाऊस लवकर 25 मे पर्यंत केरळामध्ये येणे शक्य। नैऋत्य मोसमी वारे सक्रिय। सध्या संपूर्ण राज्यामध्ये उष्णतेची लाट आली असताना यंदा मोसमी वारे वेळेच्या पूर्वीच येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे। मे अखेरपर्यंत 400 कोटींचे थकीत अनुदान वाटप शक्य। ठिबक सिंचन यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा। केंद्र सरकारद्वारे चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अनुदानाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे। सोयाबीनचे भाव 6,000च्या पुढे। 6,230 रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला। आवक घटल्याने दरामध्ये उसळी। बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी झाल्याने परिणामी सोयाबीनचा साठा कमी झाला, त्यामुळे दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। हापूस 500 ते 700 रुपये डझन। अनेक जिल्ह्यातील स्थानिक बाजारामध्ये हापूससह विविध आंब्याची आवक वाढू लागल्याने आंब्याच्या दरामध्ये काहीशी घसरण झाली आहे। संत्र्याची होळपळ। तापमानाचा पारा 45 अंशावर। 2 लाख टन उत्पादन धोक्यात। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असल्या कारणाने याचा फटका फळबागेतील संत्रा पिकांना बसला आहे। कांदा उत्पादक झाले हवालदिल। एकरी 40,000चा होतोय तोटा। बारदाण्याचे दर वाढले। मजुरांचाही तुटवडा। कर्जमाफीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना अनुदान देण्याची होत आहे आता मागणी। अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये एप्रिलमधील तापमानाचा उच्चांक। सध्या मे महिन्याची सुरुवात झाली असून सुरुवातीलाच उष्णतेने उच्चांक गाठला आहे। विविध जिल्ह्यातील असणारे आजचे तापमान तुम्ही या ठिकाणी बघू शकता। राज्यभर हमीभावाने हरभरा खरेदी ठप्प। अनेक जिल्ह्यामध्ये हमीभावाने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून खरेदी केंद्र बंद पडले आहे, त्यामुळे उद्दिष्ट वाढवून खरेदी केंद्र सुरू करावे अशी शेतकऱ्यांची मागणी। आता एका शेताला 2 रस्ते नाहीत। सोयीसाठी रस्ता मागणाऱ्यांना शासनाकडून ब्रेक। राज्य सरकारकडून कडक आदेश। पानंद रस्ते मोकळे करण्याचे देण्यात येत आहे आदेश। पीक कर्ज मर्यादेमध्ये 10 ते 25% झाली वाढ। खरीपासाठी शेतकऱ्यांना आर्थिक बळ। शेतकऱ्यांचे खाजगी सावकारीवर असणारे अवलंबित्व कमी करण्यासाठी शासनाचा होत आहे प्रयत्न। कोकणाचा राजा हापूसही सामानांच्या आवाक्यात। आंब्याला 800 ते 1200 वरून 400 ते 600 रुपये डझन आंबे। आंब्याचे दर निम्म्याने झाले कमी। कोकण कर्नाटकातून येत आहे आंब्याची आवक। किलोचे भाव नगावर। आवक रुपयाने लिंबामध्ये 60% घट। हवामान बदलामुळे 500 हेक्टरवरील उत्पादन घटले। मागील झालेल्या अवकाळी पावसामुळे लिंबूचे उत्पादन घटले आहे, त्यामुळे भावात झाली मोठी वाढ। रसायन वापरून आंबा पिकवला तर थेट फौजदारी गुन्हा होणार दाखल। FFSI कडून पाऊल। कॅल्शियम कार्बोनेट वापरण्यावर असणार पथकांची नजर। देशभरात कुठेही वाहन चालवा। BS सिरीज नंबर घेतला का? विविध राज्यामध्ये नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतरित होणाऱ्यांना मिळणार सुविधा। स्वस्त धान्य दुकानदारांचा केरोसिन उचलण्यास नकार। रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसिन विक्रेत्यांची जिल्हा प्रशासनाकडे धाव। शासनाने गॅस सिलेंडरच्या टंचाईवर पर्याय म्हणून केरोसिन वाटप करण्यात येत आहे। शून्य व्याज दरावर कर्ज हवे ना, मग हे कार्ड काढले का? पशुधनाच्या देखभालीसाठी मिळतोय पैसा। किसान क्रेडिट कार्डद्वारे पशुपालकांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे। उन्हासह वाढत्या विजेचा पारा। अंगातून फक्त घामाच्याच धारा। हरभरा खरेदीची मुदत संपलीच नाही, लिमिट झाली म्हणत खरेदी केली बंद। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यामध्ये नाफेडने फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा होत आहे आरोप। शाळांमध्ये मराठी शिकवावीच लागणार, अन्यथा लाखोंचा दंड। मान्यताही होणार रद्द। निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार सुरू।
एसटी मध्ये ज्येष्ठांना प्रवास मोफत, पण कंडक्टर म्हणे बाबा 2 रुपये द्या. स्वच्छता अधिभार प्रवाशांच्या खिशावर. एसटी कर्मचाऱ्यांच्या डोक्याला झालाय नुसता मनस्ताप. जुने निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना चालू बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी. मागील दिवसामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना भरपाई देण्याची होत आहे मागणी. युद्धामुळे डांबर भडकले, रस्ते दुरुस्ती कामांना खड्डा, किमतीमध्ये दुपटीने वाढ, शासकीय कामे प्रकल्पांचा वेग मंदावला. लिंकिंगची सक्ती करू नका, खत विक्रेते बेमुदत संपावर. रासायनिक खत कंपन्यांकडून विक्रेत्यांची केली जाणारी लिंकिंगची सक्ती बंद करा, या मागणीसाठी विक्रेत्याकडून संप पुकारण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मतदार यादी शुद्धीकरणामध्ये सुनांची खोडा. 2002च्या नोंदणी, नाव व पत्त्यातील बदल ठरतोय प्रमुख अडथळा. व्यापाऱ्यांची चांदी, बळीराजा मात्र उपासी. कापूस विक्री केल्यानंतर कापसाच्या भावामध्ये झाली वाढ. कमी दरात विक्री केल्याने शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका. सध्या अनेक बाजारपेठेमध्ये कापसाला 8,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर खत संकटाचे सावट. होर्मुझ नाकेबंदीमुळे रसायनांचा पुरवठा झाला ठप्प. तसेच पुढील खरीप हंगामापासून खताची प्रतिगोणी 150 ते 350 रुपयांनी भाववाढ केली जाणार आहे. कापूस भाव वाढल्याने आयात शुल्क काढा. सूत आणि कापड उद्योगांची मागणी. सरकारवर दबाव. पुरवठा तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.